कल्याण पूर्वेतल्या आत्माराम नगर परिसरात दोन सराईत गुंडांच्या टोळीमध्ये पूर्व वैमनस्यातनं तुफान राडा झाला। हा वाद इतका विकोपाला गेला की मध्यरात्रीच्या सुमारास भर रस्त्यात तब्बल 3 ते 4 राऊंड फायर करण्यात आले। या गोळीबारात राहुल वर्मा नावाचा एक तरुण गंभीर जखमी झालाय। त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। गेल्या काही महिन्यांपासून या परिसरात बिंदू आणि प्रेम गुंडा या दोन टोळ्यांमध्ये वर्चस्वाची लढाई सुरू होती। अखेर काल रात्री 11:30च्या सुमारास या वादाचा भडका उडाला आणि गोळीबार झाला। कोळशेवाडी पोलिसांनी या प्रकरणी तत्परता दाखवत 4 मुख्य आरोपींना ताब्यात घेतलं। त्यांची परिसरात धिंड देखील काढली। या घटनेमुळे संपूर्ण आत्माराम नगर परिसरात भीतीचं वातावरण पाहायला मिळतंय। आत्माराम नगर कोळशेवाडी रेव्होल्यूशनची फायरिंगची घटना आहे। त्या ठिकाणी 2 गटामध्ये वाद होऊन त्या ठिकाणी फायरिंग झाल्याची अशी प्राथमिक माहिती आहे। त्याच्यामध्ये एक युवक जो आहे वर्मा नावाचा तो जखमी झाला, त्याच्या पायाला गोळी लागलेली आहे। सध्या त्याला हॉस्पिटलला उपचारासाठी भरती केलेला आहे। त्याच्यामध्ये एक प्रेमगुंडा आणि दुसरा एक बुंदी म्हणून जे आरोपी आहेत, या दोघांच्या गटामध्ये आपसामध्ये वादविवाद सुरू होते आणि त्या ठिकाणी हा युवक गेला आणि त्यानंतर त्याला फायरिंग झाल्याची अशी प्राथमिक माहिती आहे। सध्या त्याला उपचारात दाखल केले आणि 4 लोकांना आतापर्यंत ताब्यात घेण्यात आलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।